सर काय मागण्या होत्या आपल्या? मी धर्मभूषण बागुल, समता सैनिक दलाचा राज्याध्यक्ष। आज रोजी आम्ही जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सीओंना भेटायला आलो होतो। आज सीओ मॅडम नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या 4 सोमोजी साहेबांकडे आहेत, ॲडिशनल सीओ, त्यांना आज आम्ही भेटलो। आमचा विषय असा आहे की चाळीसगाव तालुक्यात तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक अजय सिंग राजपूत नावाचा जो वैद्यकीय अधिकारी आहे, तो अतिशय जातीवादी, श्रीलंपट आणि दारुड्या बेवडा अशा प्रकारचा अधिकारी आहे। आणि त्याने आमचे एक भगिनी, तिला सातत्याने त्रास दिला 2-3 वर्षापासून, आणि ह्या त्रासाच्या विरोधामध्ये ती आमची भगिनी ती आता आत्महत्या करणार होती, परंतु आम्ही तिला आवरलं आणि मग नाईलाजाने आम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागला। पोलीस स्टेशनने तात्काळ गुन्हा दाखल केला, परंतु दुर्दैवाची आणि संतापजनक घटना अशी आहे की 18 जून रोजी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज 10 जुलै आला, म्हणजे जवळपास 23-24 दिवस झाले, जिल्हा परिषद प्रशासनाने त्या नालायक अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। आणि त्याच्यामुळे त्याच्यावर जितका रोष आहे तितका रोष आमचा जिल्हा प्रशासनावर आहे। आणि म्हणून आज आम्ही समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी जिल्हा प्रशासनाला आम्ही भेटायला आलो होतो। आम्ही त्यांना सांगितलं, परंतु त्या ठिकाणी ॲडिशनल सीओ साहेब सोमोजी साहेबांनी सांगितलं की आमच्यापर्यंत फाईलच आलेली नाही। म्हणजे ती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या जवळपास ती फाईल फिरत राहिली की काय, अशी शंका निर्माण झाली। एका मागासवर्गीय बौद्ध महिलेवर, आरोग्य सेविकेवर अन्याय होत असताना, तिची स्त्री म्हणून तिचं शोषण आणि तिला त्रास दिला जात असताना जिल्हा प्रशासनाने याची कोणती दखल घेतली नाही, याचा आम्ही तीव्र निषेध करतो। आज रोजी आम्ही त्या संदर्भामध्ये सर्व बैठं आंदोलन केलं, तिथे बसून राहिलो, आणि आज त्यांना आम्ही त्या जातीवादी नालायक अधिकाऱ्याची बदली करण्यास भाग पाडलं। आज रोजी त्या अजय सिंग राजपूत याची बदली करण्याचा आदेश आता बाहेर निघालेला आहे। परंतु 15 जुलै रोजी आम्ही चाळीसगाव येथे तीव्र आंदोलन करणार आणि हेच आंदोलन पुन्हा जळगावमध्येही होणार। परंतु जोपर्यंत अजय सिंग राजपूतला निलंबित केलं जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन शांत राहणार नाही, अशी आमची भूमिका आहे। आणि सर्व महाराष्ट्रातील आंबेडकरवादी, बौद्ध समाजाने, दलित, आदिवासी, भटक्या समाजाने आपल्या बहिणीवर अन्याय समजून या आंदोलनामध्ये सामील व्हावं, असं मी समता सैनिक दलाचा राज्याध्यक्ष म्हणून आवाहन करतो। जय भीम, जय शिवाजी।